हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. बऱ्याच दिवसानंतर आज मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो काल 15 तारीख होती, कार्तिक पौर्णिमा होती आणि मला कळलं की मुंबईमध्ये बनारसवाला फील घ्यायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की जा. सो मी माझ्या मित्रांना सोबत घेतलं, लोकलचा प्रवास केला आणि चर्नी रोडला निघालो. चर्नी रोडला पोहोचलो, पण ट्रॅफिकमुळे आम्हाला एकही टॅक्सी मिळत नव्हती, जी मिळाली नशिबाने. पण देन पुढे खूप ट्रॅफिक असल्यामुळे त्या टॅक्सीवाल्याने आम्हाला खाली उतरवलं. म्हणजे असा डावडाव केला, बसलो 5 मिनटं आणि खाली उतरवलं. आणि मग चर्नी रोड स्टेशन म्हणजे गिरगाव चौपाटीपासनं तर बॅनगंगा म्हणजे मालाबार हिल्सपर्यंत आम्ही पैदल वारी केली. असे छान 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 मुंबईचा फील घेत सगळ्यांनी पायी पोहोचलो फायनली. बघते तर माझी टिकली सरकलेली, कशी बशी तिला ॲडजस्ट केली, जागेवर ठेवलं आणि त्या वाईब्समध्ये मग पोहोचलो. खूप सुंदर. काल तिकडे देवदिवाळी ते लोक सगळे साजरे करत होते. भरभरून दिवे लावले होते. तिथे बाणगंगा आहे, जिथे त्याची एक व्याख्यायिका आहे की रामाने तिथे सीतेचा शोध घेत असताना रामाने तिथे बाण मारला होता आणि तिथून मग ती गंगा प्रकटली. सो त्याला म्हणून बाणगंगा म्हणतात आणि पूर्ण वर्षातनं एकदाच तिथे ती गंगा आरती, महाआरती होत असते. तो कालचा दिवस होता आणि तशी ती आरती 6 वाजता होणार होती, पण लकीली आम्हाला जे काही लेट झालं आहे, पण आम्ही अगदी योग्य वेळेत पोचलो. सो आम्हाला ती आरती मिळाली आणि खूप भारी फील होतं ते. एकदम तो जो काही ओरा आहे, ते पॉझिटिव्हनेस आहे. खूप स्पेशल फीलिंग्स आहेत. तुम्ही बघू शकता किती लोक उत्साहात तिथे दिसत आहेत. सगळीकडे दिवे प्रज्वलित केले आहेत, पाण्यात सोडले आहेत, गंगेची आरती केली, पूजा केली. खूप गर्दी होती तिथे, त्याच्यामुळे मला खाली जाता नाही आलं. छोटी छोटी मुलं पण वेशभूषा करून तिथे छान उभी राहिलेली. माझे व्ह्यूअर्स, माझे सबस्क्रायबर्स, माझे फॉलोअर्स सगळ्या गोष्टी आता वाढत आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे होतं आहे. सो मोस्ट थँक्स टू यू. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. असेच प्रेम राहू द्या, असाच सपोर्ट असू द्या. तुम्हाला काय नवीन माझ्याकडून बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये सांगा आणि थँक्यू सो मच. बस काय बोलू अजून. हां, तिकडे रामाची प्रतिमा, हे वाळकेश्वराचं मंदिर आहे तिथे आणि इथे मला बाहेरच उभं असताना पालखीचं दर्शन झालं. हे बाळुकेश्वराचे तो जो काही मंदिराचा चौफेर भाग आहे, तिथे सगळ्यांची घरं आहेत आणि प्रॉपर तो बनारसवाला फिलिंग आहे. छोट्या छोट्या गल्या आहेत, खूप सुंदर. आज स्पेशली तिथे जास्त गर्दी होती, पण एरवी जर तुम्हाला तिकडे जायचं असेल तर एवढं असं काही नसणार. पण गंगा आरती ती त्याच दिवशी होते, सो मस्ट आहे जाणं. आमचं दर्शन झालं आणि परत पैदल वारी. सो आम्ही असं वॉक करत निघालो आणि एन्जॉय करत, टाईमपास करत मग आम्ही स्टेशनला पोहोचलो. भूक लागल्यामुळे बिचारे काहीच न भेटल्याच्या अभावाने आम्ही असे वेफर्स, चिवडा वगैरे वगैरे खात होतो. देन घरी. बाय, थँक यू.